शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळ झाली, सगळी कामं आटोपून मी गॅस स्वच्छ केला, पाणी भरून घेतलं, श्लोकची शिवण्याची अंघोळ आवरून घेतली आणि छान असा पोह्यांचा नाश्ता बनवला आणि बाजूलाच चहा पण ठेवला. चहा छान उकळत होता, पोहेही तयार झाले होते. पोह्यांवर छान लिंबू पिळून पोह्यांचा नाश्ता आम्ही फस्त केला. नाश्ता झाल्यानंतर मी खाली गेले. कालवण्यासाठी अंडी आणली, मिरच्या आणल्या, टमाटे आणले, अद्रक आणलं आणि बोंबील आणले. बोंबील बघा कसे वासून बघतायत. नंतर मी टोपामध्ये अंडी ठेवली आणि पाणी ओतलं आणि थोडंसं मीठ टाकलं. अंडी छान उकळून घेतली. साईडलाच भातही शिजत घातला. नंतर कालवण्यासाठी मसाला वाटला. खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर थोडीशी पहिली वाटून घेतली. नंतर कांदा आणि टमाटाही वाटून घेतला. टोपामध्ये तेल घेतलं, जे पहिलं खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकलं आणि मसाले टाकले घरगुती. ते खोबरं छान परतून झाल्यानंतर त्यामध्येच कांदा आणि टमाटा टाकला, तेही छान परतून घेतलं. तेल सुटोस्तोपर्यंत सगळा मसाला मी छान परतून घेतला. मसाला परतून झाल्यानंतर मी त्यात पाणी ओतलं आणि रश्श्याला उकळी आणायला ठेवली. उकळी येईस्तोपर्यंत साईडला अंडी सोलून घेतली. अंडी सोलून झाल्यानंतर साईडलाच मी बोंबीलही फ्राय करायला ठेवले. बोंबील फ्राय झाल्यानंतर अंड्यांना असं चिरा पाडून घ्यायच्या मध्ये, म्हणजे अंड्यामध्ये कालवण छान शिरतं आणि अंड्यांनाही छान चव येते. चिरा एका हाताने पाडता येत नव्हता, एका हातामध्ये मोबाईल होता. अंडी कट केली आणि उकळत्या रश्श्यामध्ये अंडी अशी सोडली. 10 मिनटं रस्सा छान उकळून दिला. तोपर्यंत भाकरी आणि चपात्या मी बनवून घेतल्या. साईडलाच कांदाही कापला होता, लिंबूही होतं. नंतर सगळं जेवण रेडी झाल्यानंतर मी जेवायला घेतलं. बोंबील फ्राय, अंड्याचा रस्सा, भात, भाकरी, चपाती आणि सोबतच होतं कांदा, टमाटा, लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर. तर हा छोटासा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.